100% खुलासा होणार आहे. कारण का आज पण काही गोष्टी ऐकण्यात आल्या आणि बघण्यात पण आल्या. ज्या गोष्टी घडत आहेत सध्या सुद्धा त्या अशा आहेत की हे आरोपी आहेत, त्यांनी खून केलाय, अपहरण केलंय, खंडणी मागितली, असे कित्येक गुन्हे आहेत गंभीर अजून त्यांच्यावर. आणि त्या लोकांचं समर्थन करताना सुद्धा आज काही लोक दिसत आहेत. आता बोटावर मोजणे एवढे आहेत, तर त्यांना कळलं पाहिजे ज्यावेळेस स्वतःच्या जीवावर येईल, ज्यावेळेस स्वतःला त्रास होईल, त्यावेळेस त्याची काय झळा असते, काय नुकसान असते हे त्यावेळेस त्यांना कळेल. तर कोठडी संदर्भात मी आधीच मागणी केली होती की यांची पोलीस कोठडी विशेष घ्या आणि पोलीस कोठडी घेतल्यानंतर अजून काय तुम्हाला धागेदोरे लागतात का हातात या संदर्भात पुढं माहिती येईल आणि माहिती आल्याच्या नंतर तपासात एक मदत होईल वाटते. पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. जे कावत साहेब आहेत ते आल्यापासून आत्तापर्यंत जी काम करण्याची पद्धत आहे त्यांची, परंतु सगळ्याच पोलीस प्रशासनानं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे पुढील काही जे गुन्हे आहेत, पुढील जे काही चुकीचे काम आहेत ते नक्कीच थांबतील. आणि आपल्याकडे बीडमध्ये एक प्रथा आहे की अगोदर गुन्हा करा, त्याची नोंद कुठंच होत नाही, त्याचा गुन्हा नोंद कुठंच होत नाही, खूप मोठ्या प्रमाणात चळवळ उभी करावी लागते, मग गुन्हा नोंद होतो. मग माझं अजून पण मत आहे की ज्यावेळेस गुन्हा होईल त्याच वेळेस गुन्हा नोंद केला तर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी टाळतात. आणि त्या संदर्भात वारंवार आम्ही बोललो की दाखल हा तेच ना, ती गुन्हा 82 दिवसानंतर झाला आहे, तो त्याची व्हिडिओ आहे. तर तोच गुन्हा जर लगेच गुन्हा म्हणजे त्याला जर लगेच गुन्हा नोंद करून त्या आरोपींना ते कोणी काही कायदा सुव्यवस्थेला जे अडचणी निर्माण करत होते त्यांना जर तिथंच थांबवलं तर हे गुन्हेच होत नाहीत ना पुढचे. त्यांना ज्यावेळेस अभय होत आहे पोलिसांकडून किंवा यंत्रणेकडून त्यावेळेस गुन्हे करायला त्यांना हुज्जत होते, ते पुढील गुन्हे घडून आणतात. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. म्हसाजोग येथून धनंजय देशमुख हे लाईव्ह आहेत आणि त्यांच्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे, त्याचा अजून शोध लागला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिकेतून काय योग्य आहे त्यांनी मीडियासमोर सांगितलं आणि कशा प्रकारे त्यांच्या भावाला मारलं गेलं तर त्यांनी तेही त्यांच्या भूमिकेतून सांगितलेलं आहे. परंतु आत्तापर्यंत अजूनही एक आरोपी पकडण्यात आलेला नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कशा प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येतात, कशा प्रकारे गुन्हेगार सोडण्यात येतात हेही त्यांनी आपल्या भूमिकेतून सांगितलेलं आहे. तरी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण असे व्हिडिओ टाकत राहतो. याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये आपलं